ध्येयवादी आणि तत्वनिष्ठ आचरणानं इतिहास निर्माण करणाऱ्या व्यक्ती महामानव म्हणून ओळखल्या जातात. भारतीय स्वातंत्र्यासाठी हाल अपेष्टांची पर्वा न करता महाबलाढ्य आणि कुटील राजकारणाविषयी प्रख्यात असलेल्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध प्रखरपणे झुंज देणाऱ्या क्रांतीवीरांचे मुकुटमणी म्हणून बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांनी त्यांचं नाव कोट्यावधी लोकांच्या अंतःकरणावर कोरून ठेवलंय. तात्याराव सावरकरांच्या जीवनाचा कालपट इतका विशाल आणि लोकविलक्षण घटनांनी भरलेला आढळतो की त्यांच्या जीवनाचं रसायन कोणतं हे नेमकं सांगणं कठीण आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात क्रांतिकारक, कवी आणि बुद्धिनिष्ठ समाजसुधारक या तीनही परस्पर भिन्न प्रवृत्तींचं मिश्रण आढळतं. धर्मनिष्ठ आहेत पण अंधश्रद्ध नाहीत, समाजसुधारक आहेत पण भावनाहीन नाहीत आणि आग्रही राजकारणी आहेत पण उद्दाम नाहीत, असं सावरकरांचं भावचित्र त्यांच्या सहवासात वावरलेल्या व्यक्तींनी रंगवलं आहे. तुझ साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. ही केवळ कवितेची ओळ नव्हे, तर ही कविता सावरकर प्रत्यक्ष जगले. त्यांच्या प्रतिभेची भरारी त्यांनी प्रतिपादन केलेल्या तत्वज्ञानावरून कळते. आणि विशेष म्हणजे कल्पना विलासात तरंगत न राहता अनेक वादळांना तोंड देत ते भूमीवर घट्ट पाय रोवून उभे राहिले. मानवी जीवन हे परिस्थिती, विचार, व्यक्तित्व आणि मूल्य यांच्या परस्पर प्रक्रियेमधून घडतं आणि त्यातच दैवयोग हा पाचवा घटकही कारणीभूत होत असतो. सावरकरांसारखा महामानवही त्याला अपवाद नव्हता. अंदमान इथं 11 वर्ष जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर राजकारणात भाग न घेण्याच्या आणि रत्नागिरीबाहेर परवानगीशिवाय न जाण्याच्या अटींवर सरकारनं त्यांना रत्नागिरीमध्ये ठेवलं. ब्रह्मदेशच्या राजाला रत्नागिरीला ठेवण्यात ब्रिटिश सरकारचा जो हेतू होता, तोच हेतू सावरकरांनाही देशातील अन्य ठिकाणांशी त्या काळी संपर्क न होऊ शकणाऱ्या रत्नागिरीसारख्या शहरात ठेवण्यामागं होता हे उघड आहे. सावरकरांनी याही परिस्थितीत विविध सामाजिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेऊन समाजसेवेचा एक अलौकिक आदर्श जनतेसमोर ठेवला. प्रसिद्ध वक्ते आणि विचारवंत श्री शिवाजीराव भोसले यांनी मोजक्या शब्दात सावरकरांच्या रत्नागिरी वास्तव्याचं वेगळेपण सांगितलं आहे. इतिहासावरती आधारित असणारा भविष्यकाळच वर्तमानाच्या वाटेनं आपल्या वाट्याला येत असतो. म्हणून सावरकर त्या दृष्टीनं जीवनाकडे पाहत होते. इंग्रज जा म्हणून जाणार नाही, त्यांना घालवावं लागेल. आणि जोपर्यंत इंग्रज चालते होत नाहीत आणि राष्ट्र मुक्त होत नाही, स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत आपल्या उन्नतीचा मार्ग आपणाला चोखळता येणार नाही. आणि अर्ज विनंती आणि याचना आणि आपण पास केलेले ठराव आणि आपण केलेल्या प्रार्थना यांनी ते कधीही निघून जाणार नाही. तर शेवटी त्यांना हाकून लावलं पाहिजे. त्या रणाशिवाय स्वातंत्र्य नाही आणि शस्त्राशिवाय गत्यंतर नाही, असा त्यांच्या बुद्धीचा निश्चय फार लहानपणी झाला. भारतामध्ये आल्यानंतर सुरुवातीला 2 वर्ष रत्नागिरीच्या या कोठडीत होते. त्यानंतर मग एरावड्याला त्यांना ठेवण्यात आलं आणि त्यानंतर स्थानबद्धतेची अट घालून राजकारण करायचं नाही अशी आणखी एक अट लादून मी ते रत्नागिरीमध्ये ठेवण्यात आलं. आणि सावरकरांच्या जीवनामधलं अतिशय महत्त्वाचं पर्व इथे सुरू होत आहे. म्हणजे सावरकर या नावाचा जो एक विचार आहे, जे एक समाज दर्शन आहे, ते रत्नागिरीला खरं तसं तयार झालेलं आहे की ठीक आहे, मी राजकारण करू नये असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही मला बाकी मोकळीक दिली आणि तुमच्या अनुमतीनं किंवा पूर्व परवानगीनं मी बाहेर जाऊ शकतो, तर मी बाहेर जाऊन व्याख्यानं देईन, फक्त राजकारण करणार नाही, पण हिंदूंचं प्रबोधन मी करीन. तेव्हा तिथेच या रत्नागिरीमध्ये राहून हिंदूंचा समाज विचार हा त्यांनी आरंभापासून अभ्यासला. गांधीजी, आंबेडकर खूप मोठमोठ्याली माणसं तेव्हा रत्नागिरीला सावरकरांना भेटण्यासाठी आली होती. गांधी आणि कस्तुरबा जेव्हा आले, अर्थात सावरकर तेव्हा पत्नीसह इथे राहत होते, तर पहिल्यांदा गांधींनी नमस्कार कोणाला करावा, तर तो माई सावरकरांना केला. कस्तुरबांना ते म्हणाले, 50 वर्षाची सजा झाली असताना सुद्धा जी डगमगली नाही आणि धैर्यानं जिनं एका स्वातंत्र्यवीराचा संसार केला, त्या माऊलीला पहिला नमस्कार आपण केला पाहिजे. आणि कस्तुरबा आणि गांधी दोघेही माईंपुढे नतमस्तक झाले. म्हणजे गांधींचा मतभेद असला तरी मोठेपण ओळखण्याइतपत मोठेपण त्यांच्या अंगी होतं. तर सावरकरांचा निधिध्यास एकच होता. म्हणजे हिंदुत्वाविषयी त्यांनी खूप चिंतन केलं होतं. तो त्यांच्या अभिमानाचा विषय होता, पण त्याचवेळी त्यांनी अभ्यासही केला होता. म्हणून हिंदूंच्या म्हणजे हिंदू समाजाच्या प्रकृतीमधले दोष हे किती आहेत, त्यांनी त्याच्यावर चिंतन केलं. आणि मग ते त्यांनी स्वदेशीच्या म्हणजे पायामधल्या 7 बेड्या ते त्यांनी सांगितल्या की तुम्ही समुद्राच्या पलीकडे जात नाही, ही सागरबंदी तोडून टाका, जगभर फिरा, जगात काय चाललंय ते पहा.
तुम्ही अस्पृश्यांना स्पर्श करत नाही, हे तुमचं सोवळं सोडून द्या, एकमेकाच्या जवळ या. सहभोजने कशासाठी? तर जात पात विसरून एका पंगतीला बसा, एकच अन्न खा, खांद्याला खांदा भिडू द्या, एकमेकाची पत्रावळी आपण उचलूया, असे एकत्रित येऊया. म्हणून रोटी बेटी बंदी, आज शुद्धी बंदी. कोणी जर धर्मांतर नाईलाजानं कोणाचं घडलं असेल त्याचं शुद्धीकरण करून त्याला धर्मामध्ये घेऊया. म्हणून हे सगळे व्यवसाय बंदी, की ब्राह्मणांनी हेच करावं, क्षत्रियाने हे करावं, वैश्याने हे करावं, कोणाला कोणताही व्यवसाय करता आला पाहिजे. कुठल्याही व्यवसायाचं दार ठोठावण्याचं आणि उघडण्याचा अधिकार प्रत्येकाला असला पाहिजे, हे सावरकरांनी सांगितलं. रत्नागिरीमध्ये आल्यानंतर काही काळ तात्यारावांचा मुक्काम शिरगावचे श्रीयुत मोरोपंत दामले यांच्या घरी झाला. कारण रत्नागिरी शहरात प्लेगची लागण सुरू झाल्यावर शहरातील वस्ती सोडून जवळच्याच खेडेगावातून लोक राहायला गेली. रत्नागिरीजवळ शिरगाव हे छोटंसं गाव आहे. तात्यारावांची लेखन आणि वाचन साधना अखंडपणे चालत असे. त्यांच्या दिनचर्येविषयी सावरकरांचे एकेकाळचे सहकारी कैलासवासी मोरोपंत दामले यांनी सांगितलं. सावरकरांच्या दिनक्रमाबद्दल अनेक लोकांना कुतूहल आहे आणि म्हणून आमच्याकडे असताना जे 7 महिने ते आमच्याकडे होते त्यावेळेचा त्यांचा दिनक्रम अशा प्रकारचा होता. सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान ते उठल्यानंतर प्रातर्विधी झाल्यानंतर ते 1 कपभर दूध, अंड आणि त्याच्यानंतर चहा घेत आणि नंतर आपल्या कामाला ते सुरुवात करीत. सुरुवात केल्यानंतर सकाळच्या वेळेला कोणाही मनुष्याला ते भेटत नसत, फक्त आपलं लेखन आणि वाचन. साधारण 10:30 हे लेखन वाचन चाले आणि नंतर ते आंघोळीला बाहेर घेत. त्यांना आंघोळीला खूप पाणी लागे. ते स्वच्छ धोतर नेसून स्वतःला एखाद्या एकांत ठिकाणी जात. 15 मिनिटापर्यंत सामान्यतः ते त्या ठिकाणी असत. कोणीही त्यावेळेला कोणत्याही प्रकारची गडबड करता कामा नये अशा प्रकारची परिस्थिती ठेवायला सांगत आणि नंतर 15 मिनिटं झाल्यानंतर त्यांचं जेवण खाण होत असे आणि त्याच्यानंतर वामकुक्षी ते घेत. दुपारी परत चहा झाल्यानंतर परत लेखन वाचनाला सुरुवात. आणि जर कोणी बाहेरचाच मनुष्य आला तर याच वेळेला म्हणजे 5 ते 6 ते भेट घेत असत लोकांची आणि संध्याकाळी ते बाहेर फिरायला पडत असत. या रत्नागिरीच्या वास्तव्यामध्ये त्याने अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. आमच्या घरी ते होते शिरगावला, इथून 2 मैलावर गाव आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी 2 पुस्तकं लिहिली. एक पहिलं म्हणजे हिंदुपत पातशाही आणि दुसरं म्हणजे मोपल्यांचं बंड. पण रत्नागिरीच्या 13 वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी अनेक पुस्तकांची लिखाणं केली आणि त्यापैकी काही म्हणजे 3 नाटकं जी आहेत म्हणजे संन्यस्त खड्ग, उशाप आणि उत्तरक्रिया, ही 3ही नाटकं रत्नागिरीसच त्यांनी लिहिली. शतजन्म शोधिताना, 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 शतजन्म शोधिताना. शतार्थी व्यर्थ झाला, शतार्थी व्यर्थ झाला, शतार्थी व्यर्थ झाला, शतार्थी व्यर्थ झाला. शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना. त्याचप्रमाणे जातीभेदाचे उच्छेदाचे निबंध आहेत तेही त्यांनी याच ठिकाणी लिहिले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी जन्मठेप, की जे पुस्तक मराठी वाङ्मयात एक चिरंतन अशा प्रकारचं ज्याला स्थान प्राप्त झालेलं आहे तेही त्यांनी याच ठिकाणी लिहिलं. ही सगळी पुस्तकं त्यावेळेला त्यांची परिस्थिती
म्हणजे नुकतेच तुरुंगातून सुटून आले आणि त्यामुळं त्यांना पैसे मिळवण्याचं काही साधन नव्हतं. ते वर्तमानपत्रात लिखाण करीत आणि त्यांचं त्यांना मानधन अनेक ठिकाणी मिळत असे. आणि दर महिन्याला हे जे मानधन मिळे त्याच्यावरच त्यांचा सगळा गुजराणा चालू असे. तथापि त्यांचं एक नेहमीचं काम सुरू असे की मला एकतर बॅरिस्टर मी आहे, मला प्रॅक्टिस करू द्या, नाहीपेक्षा माझ्या उदरनिर्वाहाची सोय काहीतरी सरकारनं करावी. आणि असं भांडता भांडता त्यांना 2 किंवा 3 वर्षानंतर रत्नागिरीस आल्यानंतर ₹60 सरकार दरमहा देऊ लागलं. आणि तथापि अशा प्रकारचे त्यांना हे ₹60 आणि लिखाणाचं येणारं द्रव्य याशिवाय दुसरं कोणत्याही प्रकारचं उदरनिर्वाहाचं साधन नसताना सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारे लोकांकडे पैशाची मागणी केली नाही, कोणाकडे पैसे उचलणे मागितले नाही. जे काही पैसे मिळत त्यात ते अत्यंत टापटिपीनं राहत. कित्येक वेळा सार्वजनिक कार्यासाठी सुद्धा या तटपुंच्या ह्यातून पैशातून ते हे करीत. जन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना. माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मकथनपर ग्रंथाचं लेखन रत्नागिरी वास्तव्यात पूर्ण झालं. अंदमानच्या तुरुंग अधिकाऱ्यानं केलेल्या छळाचं आणि त्यानं दिलेल्या मानसिक क्लेशाचं वर्णन वाचताना कुणाही सहृदय वाचकाचा ऊर भरून येईल. दुर्दम्य इच्छाशक्ती लाभलेल्या सावरकरांनी रत्नागिरीला आल्यावर स्वतःच्या निर्वाहासाठी कुणाकडेही द्रव्य याचना न करता वृत्तपत्रांकडे लेख पाठवून त्यातून मिळणाऱ्या मानधनातून आपल्या खर्चाची सोय केली. काही काळानंतर सरकारकडून खर्चासाठी दरमहा थोडी रक्कम मिळू लागली. याच काळात त्यांनी मोपल्यांचं बंड, संन्यस्त खड्ग, उशाप इत्यादी तेजस्वी विचारांच्या नाटकांचंही लेखन केलं. रत्नागिरीला आल्यापासूनच तात्यारावांच्या मनाला एक टोचणी सतावत होती. ती म्हणजे त्या काळच्या अस्पृश्यांना सवर्णांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक. त्यामुळे अस्पृश्यता निवारण्याच्या कामाला त्यांनी पूर्णपणे वाहून घेतलं. सहभोजनं घडवण्याच्या कार्यक्रमातील विविध अनुभव सांगताना सध्या मुंबईला असलेले मूळ शिरगावचेच श्री नारायणराव दामले म्हणतात, सहभोजनाची एक बाजू मांडणारे आणि सहभोजनाची विरुद्ध बाजू मांडणारे असा त्यांनी परिसंवाद केला पतित पावनात. त्या परिसंवादात आम्ही सहभोजनाच्या बाजून बोललो. आता आमचे वडील उठले त्यावेळेला. ते म्हणाले, हे यांनी सगळी हे सावरकर आले, मला त्यांच्याविषयी अतिशय आदर आहे, पण आमच्या मुलांना त्यांनी बिघडवले नाही सर्वतोपरी. हे मला जरा खटकतं. त्याला उत्तर देताना सावरकरांनी सांगितलं, विष्णूपंत म्हणतात की त्यांची मुलं ही मी बिघडवली, पण आधी ही मुलं कोणाची? ती जशी त्यांचीच आहेत तशी ती माझी आणि राष्ट्राची पण आहे. तेव्हा मी त्यांनी लक्षात ठेवावं, मी या मुलांना बिघडवलं नाही, बिघडवीत नाही आहे, मी घडवीत आहे. निग्रह म्हणजे कोणची गोष्ट त्यांनी एकदा ठरवली की त्याच्यापासून त्यांना कोणी परावृत्त करू शकत नसे. कोणी अगदी मी जाऊन सांगतो आणि बघतो, चालायचं नाही. याच नारायणराव दामल्यांनी अन्यत्र आपल्या आठवणी सांगताना एक मजेशीर पण उद्बोधक अशी गोष्ट सांगितली. ते म्हणतात, एकदा काय झालं, आमचं शेतकरी कुटुंब, त्यामुळं विहिरीवरील रहाटासाठी नवीन दोरखंडाची माळ करण्यासाठी आम्ही मुलं, वडील आणि गडी माणसं ओटीवर बसून काम करत होतो. कुणी नारळाची सोडणं कुटून काथ्या करत होते, तर आम्ही मुलं काथ्याचे पीळ वळत होतो. मध्येच हे बॅरिस्टर झालेले, म्हणजे आमच्या दृष्टीनं खूपच ग्रेट, आपलं लेखन काम सोडून बाहेर आले आणि म्हणाले, विष्णूपंत, तुम्ही किती सावकाश हे सुंभ वळता हो. आमचे वडील म्हणाले, तात्या, हे काम काही सोपं नाही आहे, त्याला कसब लागतं. तर त्यावर तात्या म्हणाले, असं का? मग पहा तर. असं म्हणून तात्याने भरभर 2-4 हात सुंभ वळून आमच्या पुढ्यात टाकले सुद्धा. आम्ही सर्वच जण आश्चर्यानं पाहत राहिलो. आम्हाला माहीत नव्हतं की तात्याने जेलमध्ये खूप दोरखंड वळले होते. अशीच एक आठवण सांगताना दामले म्हणतात, तात्याराव आमच्या निरक्षर गड्यांना पाटी पेन्सिली देऊन लिहायला शिकवत आणि आम्हालाही या कामात त्यांना मदत करायला सांगत. तात्यारावांच्या उत्साहापुढं आम्हाला केव्हा केव्हा कंटाळा आला
तरी नाही म्हणायचा धीर होत नसे. सर्व झाल्यानंतर आम्हा सर्वांना एकत्र बसवून खड्या आवाजात तानाजीचा किंवा बाजीप्रभूचा पोवाडा आणि रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले यासारखी गाणी ते म्हणून घेत. ज्याचा लवकर पाठ होई त्याला पाठीवर शाबासकी देत. ज्या काळात अस्पृश्य इसमानं धरलेल्या बांबूचं दुसरं टोक जरी अंगाला लागलं तरी त्याचा विटाळ मानत त्या काळामध्ये पूर्वास्पृश्यांसह भोजनाचे कार्यक्रम घडवणं हे किती कठीण काम असेल याची आज कल्पनाही करणं शक्य नाही. तात्यारावांनी अगदी ठरवून असे कार्यक्रम रत्नागिरी वास्तव्यात सातत्यानं घडवून आणले. या संबंधीची आठवण सांगताना सावरकरांचे समकालीन कैलासवासी आ ग साळवी गुरुजी यांनी सांगितलं, इथे सहभोजन सुरू झालं. पहिलं सहभोजन मोठं या रत्नागिरीला झालं, ज्या सहभोजनात राजभोज आदी मंडळी बरेचसे पूर्वास्पृश्य इथं आले. म्हणजे आज जिथे अभ्यंकर स्कूल आहे त्या मैदानावर तिथे तो मंडप घातला गेला होता. खूप आले सगळे स्पृश्य, अर्थात स्पृश्य बेताचे होते. इथली जी आम्ही अनुकूल मंडळी ती होतो आणि हे पूर्वास्पृश्य त्याच्या सगळ्या प्रकारचे ते लोक होते. ही सगळी मंडळी जेवली आणि सभेकरता निघून गेली. जिकडे तिकडे पाहत होतो आणि पुढे तिथे पत्रावळ्या जिकडे तिकडे पडलेल्या होत्या त्या क्षणभर बघत राहिले. कारण त्या पत्रावळ्या उचलायला कोणाला पत्रावळी मागे तरी 10 रुपये दिले असते तरी उचलल्या नसत्या. थोडेसे नंदव्यांनी ते पाहायला लागले. आमचे मित्र मोरोपंत, दुसरे म्हणजे मोरोपंत दामले, मी, सावंत मास्तर, पाटकर ही मंडळी आम्ही तेव्हा ओळखलं. नसेल तात्या कसला विचार करता हो. आणि उठलो आम्ही आणि त्या भराभर पत्रावळ्या उठवल्या आणखी नेऊन त्या इथे खड्ड्यामध्ये नेऊन टाकल्या. इतकं हे पाहिल्याबरोबर तात्यांच्या मनावर एवढा मोठा परिणाम झाला की बाकी काय असो पण हे आम्ही ओळखून तेव्हा त्याने आम्हाला त्यावेळेस आपल्या जवळ घेतलं. आम्हाला देखील धन्यवाद वाटले. परकीय सत्ता झुगारून स्वतंत्र होण्याच्या इच्छेबरोबरच आपल्या भाषेत आपले विचार व्यक्त व्हावेत, दैनंदिन व्यवहारात त्यांचा कटाक्षाने वापर व्हावा असा तात्यारावांचा आग्रह असे. विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच काही नवीन शब्दांची गरज निर्माण होत असते. विज्ञान ज्या भाषेतून शिकवलं जात असतं त्या भाषेतील काही शब्द सहजपणे आपल्या भाषेत येत असतात. या प्रक्रियेतून आपली भाषा अशुद्ध होत जाते असं सावरकरांचं मत होतं. तसं घडू नये म्हणून त्यांनी कित्येक नवीन शब्द निर्माण करून ते दैनंदिन वापरात येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. टेलिफोनसाठी दूरध्वनी, स्टेशनसाठी स्थानक, थँक्यूसाठी धन्यवाद, अंडरलाईनसाठी अधोरेखित ही त्यापैकीच काही उदाहरणं. सामान्य व्यवहारात असे शब्द सर्वांच्या परिचयाचे झाल्याचं आज दिसतं. याबाबत आपली छोटीशी आठवण सांगतायत डॉक्टर व्ही म शिंदे. आम्हा मुलांना भाषाशुद्धी, लिपीशुद्धी अशा अनेक गोष्टीसाठी तात्या नेहमी काही ना काहीतरी करायला सांगत असत. आम्ही त्यांचेच पोवाडे ते उतारे काढून लिहित असू. भाषाशुद्धी त्यांच्या रक्तात भिनलेली असती. मी मुंबईला त्यांना एकदा भेटायला गेलो होतो. नमस्कार वगैरे केल्यावर त्यांनी विचारलं, तू काय करतोस? मी म्हटलं, मी लॉला गेलो होतो पण वडील वारल्यामुळे आता मेडिकलला गेलो. हां, म्हणजे तू विधिज्ञ होत होतास, आता वैद्यकीय व्यवसाय करतोस का? ठीक आहे ठीक आहे. आता अधिक बोलणं म्हणजे इथे आपल्या भाषाशुद्धीची मोठी अब्रूच बाहेर पडणार आहे. त्यापेक्षा इथून पळालेलं बरं असं म्हणून नमस्कार ठोकला आणि पळालो. अशीच एक आठवण सांगतायत जगन्नाथ दामले. मी 1952 सालापासून ज्या वेळेला माझ्या काकांकडे गेलो, नारायणराव दामल्यांकडे, त्या तिथे मी म्हणजे कंपाऊंडर म्हणूनच काम करीत असे. SSC झाल्यानंतर तिकडे गेल्यानंतर कंपाऊंडर म्हणूनच काम करीत असे. त्यामुळे मला बराच वेळ रिकामा मिळायचा. आणि बाळाराव सावरकर त्यावेळेला त्यांचं लेखनिक म्हणून होते. आणि बाळाराव सावरकरांचा आणि माझा परिचय असल्याकारणानं म्हणजे ते जवळ येत असत आणि त्यांचा परिचय झाल्याकारणानं सावरकरांचे अनेक गोष्टी त्यावेळेला मला वाचनाचा नाद होता. आणि त्यामुळे सावरकरांचे काही कात्रणे ते दाखवत असत. अरे हे वाचलंस का, ते वाचलंस का, भाषाशुद्धीचं वगैरे. तर त्यावेळेला मी ते वाचित असे. तर एकदा तुम्हाला आठवण सांगतो अशी की सावरकर खाली येणार होते पण तत्पूर्वी मला भाषाशुद्धीचं त्यांचं एक हे मिळालं. आणि त्यावेळेस श्रीकेश क्षीरसागर यांच्या म्हणजे भाषाशुद्धीच्या विरोधी असणारे श्रीकेश क्षीरसागर त्यावेळेला होते आणि त्यांचा काही लेख आलेला होता. आणि त्या
त्याला उत्तर सावरकरांनी दिलेलं होतं आणि ती कात्रणं सगळी जुन्या काळची अशी बाळाराव सावरकरांच्या देवळावर होती. ते संग्रहित काही करीत होते. ते काय संग्रहित करीत होते हे मला माहिती नाही, पण मी ते सहज वाचता वाचता मला असं वाटलं की हे इंटरेस्टिंग खूप आहे, म्हणून माझी तंद्री लागली ते वाचता वाचता. आणि तेवढ्यात सावरकर आले आणि तात्या आलेले म्हटल्याबरोबर, कारण ते जिन्यात पावलं वाजवत असत त्यांची आणि आम्ही चटकन निघून जात असो त्यांच्या ऑफिसमधून, कारण त्यांची एक प्रकारची आदरयुक्त भीती असायची आम्हाला. तर ते आल्यानंतर मी ताबडतोब असा उठलो, तर ते म्हणाले, अरे काय वाचतोय असं म्हणून त्यांनी मला दोन्ही खांद्याला हात धरून खाली बसवला. बस बस. बाळाराव सावरकरांनी सांगितले नाही, तो भाषाशुद्धीवरचा तुम्ही श्रीकेश क्षीरसागराने दिलेलं उत्तर तो वाचतोय. तर ते म्हणाले, बस बस इथेच वाच, कारण मी घरी नेऊ नकोस ती, कारण मी ती फाईल घेऊन उठायला लागलो. तर ते म्हणाले, घरी नेऊ नकोस ती, हे महत्त्वाची कागदपत्र आहेत, तू इथेच वाच आणि नीट वाचून झाल्यावर हे कर. आणि मला त्यांनी बाजूच्या खुर्चीवर बसून वाचायला लावली नाही. ते समाजाला नीट वळण लावण्यासाठी तात्यारावांची दृष्टी चौफेर असे. काही विशिष्ट व्यवसाय हिंदूंनी करणं केवळ रूढींमुळे निषिद्ध मानलं जातं हे ध्यानात येतच वाद्य वाजवणं, कापूस पिंजून गाद्या बनवणं, मंडप घालणं आदी व्यवसाय कुणीही करावेत ते धर्मविरोधी मानण्याचं कारण नाही असं सतत जाहीर सभांमधून तात्याराव सांगत असत. असे व्यवसाय करण्यासाठी पूर्वास्पृश्यांना मार्गदर्शनही करीत असत. त्यामुळे अनेकांना व्यवसायाची नवी दालनं खुली झाली. याच काळात पुण्याच्या काळ या पत्राचे संपादक श्रीयुत मामाराव दाते यांनी रत्नागिरीला येऊन तात्यारावांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचा उद्देश मुद्रणासाठी देवनागरी लिपीचे टाईप सुधारण्यासंबंधी होता. देवनागरी लिपी यंत्राच्या साहाय्यानं जुळवता यावी यासाठी बऱ्याच संशोधकांप्रमाणे सावरकरही प्रयत्न करत होते. त्यासाठी रत्नागिरी इथंच एका कारागिराकडून सुधारित अक्षरांचे ठसे कोरून त्यांनी घेतले होते. 1931 मध्ये अखेरीस मोनोटाईप यंत्रावर देवनागरी लिपीची जुळणी करण्यात त्यांना यश मिळालं. सरकारनं घातलेल्या अटींचं काटेकोरपणे पालन करीत असताना त्यांनी सामाजिक सुधारणा करण्याचे अनेक उपक्रम आखले. रत्नागिरीतल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंदिरात अस्पृश्यांसह प्रवेश करण्याच्या प्रयत्नात त्यांच्यावर झालेल्या लाठीमारातून ते कसेबसे बचावले. इतका विरोध असूनही संक्रांतीच्या काळात निरनिराळ्या कुटुंबांची पूर्वकल्पना देऊन 2-4 अस्पृश्यांसह जाऊन तिळगुळ देणं, तसेच तो टाकून न देता खाल्ला जाईल हे पाहणं, दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं घराघरातून देणं, त्यासाठी फिरणं, असे अनेक छोटे छोटे उपक्रम सावरकर स्वतः घडवीत इतरांना सातत्यानं करायला लावित. वेगवेगळे प्रयत्न करूनही अन्य समाज अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश करू देण्यास तयार होईना. तेव्हा तात्यारावांनी एक अभिनव कल्पना योजून रत्नागिरीतील एक प्रख्यात उद्योजक श्रीमंत भागोजी शेठ कीर यांना सर्वांसाठी खुलं असणारं मंदिर निर्माण करण्याची चालना दिली. पतित पावन मंदिराच्या निर्मितीमुळे सामाजिक सुधारणा घडवण्याचं एक प्रभावी केंद्र रत्नागिरीमध्ये सुरू झालं. पतित पावन मंदिराच्या आवारातच अस्पृश्यांनी चालवलेलं एक छोटंसं चहा कॉफीचं आणि फराळाचं दुकान सुरू करण्यात आलं. बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांना सावरकर मुद्दाम या दुकानात चहा भजी घेण्यासाठी नेत. याच मंदिरात नंतर सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. या समारंभात सावरकरांनी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम असणारा तरुणांचा मेळा आणण्याची पद्धत सुरू केली. अशा मेळ्यातून समाजातल्या अनिष्ट रूढींवर आधारित गाणी म्हटली जात. अनेक गाणी उपहास गर्भित असायची. त्यातलं एक पद्य पहा. शिवलाती आम्हा येऊ दिले तदारी, शिवलाती आम्हा येऊ दिले तदारी, आभार जाहले भारी. या ठेवू पदावरी माथा, दिधलात पतित हा माथा. या ठेवू पदावरी माथा, दिधलात पतित हा माथा. तुम्ही वरदानी शिवून पतित हा माथा, तुम्ही वरदानी शिवून पतित हा माथा. मळविले पावना हाता. तुम्ही धर्माचे सूर्य, तुम्ही धर्माचे सूर्य, कथू किती नवला, सावली तमाची शिवला. गणेशोत्सवातच सर्व जातींच्या मुलांसाठी गायत्री पठण आणि गीता पठणाच्या स्पर्धा घेतल्या जात. यशस्वी मुलांना बक्षिसं दिली जात. याशिवाय सावरकर भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर बोलताना गोपाळ काल्याच्या कथेवर आवर्जून भर देत. अस्पृश्यता निवारणासाठी सावरकरांनी असंख्य छोटे छोटे कार्यक्रम रत्नागिरी जिल्हाभर प्रवास करून घडवले. त्याचबरोबर स्वदेशी वस्तू लोकांनी वापराव्यात यासाठी विविध उपक्रम केले.
शहरात ढकलगाडीवर स्वदेशी वस्तू ठेवून त्यांच्या वापरासाठी रस्त्या रस्त्यातून गाणी म्हणत फिरणं हाही एक उपक्रम. आपापल्या घरापुढच्या अंगणात उभं राहून या उपक्रमाकडं लोक कुतूहलानं पाहत. चौका चौकात मधून मधून परदेशी कापडाची होळी करण्याचे कार्यक्रमही होत. हेच कार्यक्रम नंतर महाराष्ट्रामध्ये अनेक शहरात होऊ लागले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रत्नागिरी वास्तव्यातून हेच जाणवतं की सावरकर विचारांचं अग्निस्फुल्लिंग आणि प्रत्यक्ष कृतीचं झंझावाती वादळ होतं.